जळगाव शहरामध्ये लवकरच शहर वाहतूक सेवा सुरू करण्यात येणार आहे आणि या शहर वाहतूक सेवेसाठी तब्बल जळगाव महापालिकेला 50 बसेसला सुद्धा मंजुरी मिळालेली आहे आणि या ज्या बसेस आहे या बसेस संदर्भातला जो बस डेपो आहे त्याचं काम या ठिकाणी प्रगतीपथावर असल्याचं पाहायला मिळतं आहे। आपण आता जळगावच्या मेरून परिसरातील शिवाजी पार्क या परिसरामध्ये आहोत आणि याच ठिकाणी हा जो ई बसेसचा डेपो आहे हा या ठिकाणी साकारला जात आहे। जवळपास 50 बसेस ई बसेसला या ठिकाणी मंजुरी मिळाली असून त्याच बसेससाठी लागणारा डेपोचं काम या ठिकाणी जळगाव शहरात सुरू करण्यात आलेलं आहे आणि याच बस डेपोमध्ये आपण जर बघितलं तर इलेक्ट्रिक बसेससाठी लागणारे चार्जिंग स्टेशन यांची सुद्धा या ठिकाणी निर्मिती केली जाणार आहे। आपण जर दृश्यांमध्ये बघितलं तर या ठिकाणी JCP असेल किंवा या जागेला कुंपण भिंत असेल किंवा वेगवेगळ्या गोष्टी असेल, जागेचं सपाटीकरण असेल, असे वेगवेगळे कामं या ठिकाणी केली जात आहेत। जळगाव शहरामध्ये 20 किमी अंतरापर्यंत ही शहर बस सेवा या ठिकाणी सुरू करण्यात आलेल्या आहेत आणि त्या संदर्भात गेल्या काळात महापालिकेला जवळपास 50 ई बसेसला मंजुरी मिळालेली आहे आणि लवकरच या ई बसेस ज्या आहेत त्या जळगाव शहरात या ठिकाणी दाखल होणार आहेत आणि त्यानंतर जळगाव शहरात जी आहे ती अनेक दिवसांपासून उत्सुकता लागलेल्या जळगाव शहर वाहतूक सेवेला या ठिकाणी सुरुवात होणार आहे। या ठिकाणी हे चार्जिंग स्टेशन असेल किंवा बस डेपोचं काम या ठिकाणी पूर्ण झाल्यानंतर या ज्या 50 ई बसेसला मंजुरी मिळालेली आहे त्या 50 ई बसेस त्या महापालिकेला मिळतील आणि त्यानंतरच लवकरात लवकर या ठिकाणी जळगाव शहर जी वाहतूक आहे ज्या जळगाव शहरातील वाहतूक सेवेला या ठिकाणी शुभारंभ केला जाणार असल्याची माहिती आहे। त्यामुळे आता कधी ह्या बस डेपोचं काम या ठिकाणी पूर्ण होतं आणि कधी ई बसेस या जळगाव शहरात दाखल होतात याचीच नागरिकांना उत्सुकता लागलेली असून ई बसेसच्या माध्यमातून या ठिकाणी जळगाव शहरामध्ये वाहतूक करण्यासाठी नागरिकांना ही सुखकर सुविधेचा लाभ नेमका कधी मिळतो याची उत्सुकता लागलेली असल्याचं पाहायला मिळतं आहे। किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव।